बघा, जर x अधिक y बराबर 21, x वजा 3y बराबर 1, तर 4x वजा 7y बराबर किती, असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो, प्रश्नाची सोडवण. गणित म्हणते x अधिक y, लक्ष द्या, x अधिक y बराबर 21, म्हणजे हे समीकरण 1. लक्षात घ्या. पुढं x वजा 3y बराबर 1, म्हणजे हे झालं दुसरं समीकरण. हे समीकरणे लक्षात घ्या. या गणितामध्ये दर्शवलेले हे काय आहेत, समीकरण आहेत लेकरांनो. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करा. समीकरण 1 इथं मांडा, जसं की x अधिक y बराबर 21, समीकरण 1. समीकरण 2 आहे x वजा 3y बराबर 1, समीकरण 2. यांची वजाबाकी करायची, म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह. इथं वजा चिन्ह मांडलं, मात्र इथं 2 वजा चिन्ह आहे, म्हणून या 2 वजा चिन्हाचा गुणाकार वजा गुणिला वजा अधिक असा येतो, म्हणून हे इथं चिन्ह बदलते. इथं अधिक x वजा x, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोनही संख्यांचा लोप. जर का संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होत असतो. म्हणजे आता इथं y आणि 3y दोन्ही पद अधिक आहेत, म्हणून ही बेरीज 4y बराबर ही वजाबाकी 21 मधून 1 गेला 20. आता y ला एकटं करू, 20 कडे जाताना 4 भागीला, आणि y बराबर काय, तर हा 4 20, 5 न गेलेला भाग. याचा अर्थ y ची किंमत मिळाली. प्रश्नामध्ये 4x वजा 7y बराबर किती हो सर, असा प्रश्न. त्यामधल्या y ची आपल्याला किंमत मिळाली. x ची किंमत काढण्यासाठी इथं x अधिक y बराबर 21, x अधिक y बराबर 21 मध्ये मिळाल्या y ची किंमत ठेवा, जसं की x अधिक y ची किंमत 5 बराबर 21. आता x ला एकटं करू, 21 कडे जाताना 5 वजा, x बराबर काय, तर ही वजाबाकी अर्थात 16. लक्ष द्या, x ची किंमत 16, y ची किंमत 5. आता या पदावलीमध्ये 4x वजा 7y, लेकरांनो लक्ष द्या, बराबर किती असा प्रश्न. x ची किंमत मिळाली, y ची सुद्धा किंमत मिळाली. x म्हणजे 16, म्हणजे 4 गुणिला x च्या ठिकाणी 16 ही किंमत मांडा, वजा 7 सोबत गुणिला y, म्हणून y च्या ठिकाणी गुणिला 5 घ्या. 16 64 वजा 7 5 35, आणि ही वजाबाकी 14 तून 5 गेले 9, देऊन टाका इथं 2. लक्ष द्या, आपल्याला काय विचारलं, 4x वजा 7y बराबर किती, 29 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. लेकरांनो, गणितासंबंधी कुठलीही अडचण असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, गुगलवर प्रश्न टाईप करा, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं लिहा. ताबडतोब मी तो प्रश्न सोडून दिलेला तुम्हाला दिसेल. अन्यथा दिसलाच नाही तर या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.